आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. वाडेगावच्या कॉर्नर सभेत जनसागर उसळला. जवळा गटात महायुतीचा रणशिंग फुंकला. वाडेगाव येथे प्रचाराचा भव्य शुभारंभ. सांगोला प्रतिनिधी. जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाडेगाव येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या ऐतिहासिक प्रचार शुभारंभाने संपूर्ण जवळा गटात निवडणुकीचे वातावरण अक्षरशः तापले असून महायुतीच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला. या निमित्ताने जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री अतुल मालक पवार व पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ वाडेगाव येथे जोरदार कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. जवळा गटामधील जिल्हा परिषद व पंचायत समिती महायुतीच्या प्रचाराचा भव्य उद्घाटन सोहळा मौजे वाडेगाव येथे उत्साहात पार पडला. या प्रचार शुभारंभामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून महायुतीच्या विजयाचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. यावेळी जवळा गटाचे जिल्हा परिषद उमेदवार श्री अतुल मालक पवार व पंचायत समितीचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त वाडेगाव येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिला. कॉर्नर सभेत उमेदवारांनी विकास, जनतेच्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत ठाम भूमिका मांडली. जवळा गटाचा सर्वांगीण विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून लोकांच्या विश्वासावर आम्ही खरे उतरू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून रस्ते, चौक आणि गल्लीगल्लीतून कार्यकर्त्यांची व समर्थकांची प्रचंड गर्दी जमली होती. सभेत महायुतीच्या सर्व प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी तसेच शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवळा गटाचा विकास हाच आमचा अजेंडा असून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरू, असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. घड्याळाच्या चिन्हाचा जयघोष, घोषणांनी दुमदुमलेला परिसर आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहता जवळा गटात महायुतीने निवडणूक लढाईत आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत या सभेतून मिळाले. प्रचाराचा हा भव्य शुभारंभ आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.